आपण पाहतात वास्तव न्यूज मराठी। लातूरातील राळ्यानंतर जालन्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे संपर्क कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न झाला। लातूरात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर जालन्यात छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले। यावेळी त्यांनी अजित पवार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। काल लातूरात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर जालन्यात छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघावयास मिळाले। जालना शहरातील मंठा रोड लगत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गट संपर्क कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकारी विजयकुमार घाडगे यांना काल बेदम मारहाण केली। या घटनेनंतर जालना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी केली। अशाच विविध ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच लाईक करा, कमेंट करा व शेअरही करा। पेट्रोलच्या बाटल्या घेणार घे पेट्रोलच्या बाटल्या घे पेट्रोलच्या बाटल्या घेणार तू अजित पवारच्या मायची गोष्ट अण्णा का अरे भडव्या सूरज चव्हाण तुझ्या मायला कंड आलत का माधरचोद सूरज चव्हाण माधरचोद तुझ्या गांडीत जर एवढा दम आहे ना भडव्या तर तू एकट्या रूम मध्ये एकट्याला घेऊन काय झाल्या तू अख्खा तुझे अण्णा ती राष्ट्रवादी या अजित पवार सहित भार्गवच्या मग तुला छावाची ताकद कळण भडव्या तू घराच्या बाहेर निघणार नाही का तुझे हात पाय कलम केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही भडव्या तुला बेडवरच झोपवणार माधरचोद सूरज चव्हाण लक्षात ठेव तुझ्या माग 7.5 लागली सूरज चव्हाण अजित पवारला सांग तुझे जे चमचे आहेत ना त्यांना सांग हरामखोरा तुझी गांड मस्ती जिरवल्याशिवाय छावा शांत बसणार नाही तुझ्या घराला सिक्युरिटी लाव बघ तू कसा बाहेर निघतो तर तू विचार करून निघ आणि टाइम सांग माधरचोद अवलाद अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्या जो भ्याड हल्ला झाला हे सर्वस्व जबाबदार अजित पवार आहेत आणि अजित पवारची जर अवकात असेल तर अजित पवारनं मराठवाड्यात फिरून दाखव अखिल भारतीय छावा संघटना जिल्हा प्रमुख म्हणून सांगतो अजित पवारच्या गाडीचं जमासन तिने मराठवाड्याचा दौरा करून दाखव आम्ही संघटनेचे पदाधिकारी म्हणून सांगतो उद्या जर अजित पवार दिसला ज्या पद्धतीनं विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्याच पद्धतीनं छत्रपती शिवरायांचे मावळे अजित पवार भ्याड हल्ला करतील आणि ती सर्वस्व जबाबदारी ही प्रशासनाची राहील। आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री आज
प्रवीण गायकवाडवर हल्ला झाला, आज माननीय विजयकुमार घाटगे पाटील यांच्यावर हल्ला झाला. तुम्ही जर सामाजिक संघटनेवर जर बंधनं घालण्याचा प्रयत्न करत असाल, तुमची अख्खी पेशवेशाही जरी आली तरी तुम्ही या मराठ्यांच्या सामाजिक संघटनेवर बहिष्कार घालू शकत नाही. आमची ताकद आहे, मराठा म्हणजे महाराष्ट्र आहे आणि तुमची अवकात नाही की तुम्ही आमच्यावर बंधनं घालतात. अखिल भारतीय छावा संघटनेचा अण्णासाहेब सावळे, अजितदादा त्या सुरज चव्हाणला, त्या भडव्याला एकदा बाहेर काढा. तुमची सत्ता आहे ना, चला आम्ही तयार आहे. बाबू रेल में नाही तो बाबू जेल में. इथं दोन्ही जिल्हा प्रमुख आहे. मी संदीप ताडगे, अखिल भारतीय छावा संघटनेचा जिल्हा प्रमुख राधेश्याम पॉल, अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा प्रमुख जालन्याचे दोन्ही जिल्हा प्रमुख, आम्ही इथं चॅलेंज करतो. या सुरज चव्हाणला एकदा बाहेर फिरवायला काढा. त्याच्या गांडीत मेकड घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. अखिल भारतीय छावा संघटनेचा विजय असो. अण्णासाहेब सावळे, आम्ही तुमचे मावळे. अरे लावा ताकद, आम्ही नाही वाकत. छावा संघटनेचा विजय असो. छावा एक अंगार है, बाकी सब भंगार है. मुर्दाबाद मुर्दाबाद, अजित पवार मुर्दाबाद. सुरज चव्हाण जो भाडगाव आहे त्या अजित पवार त्याच्या घरी झोपला का नाही माहिती नाही आम्हाला, पण त्या मेंग्याला म्हणा भक्ती एकदा बाहेर निघ, त्याला छावा संघटनेची ताकद आम्ही महाराष्ट्रात फिरणार नाही का सूरज चव्हाण? आम्ही दाखवू. साल्या तुला 7.5 लागली भैंचोद. तुला खालच्याच भाषेत बोलणार. कायद्याने बोलणं एक गुन्हा आहे, परंतु तुम्ही कायदा हातात घेतला त्याच्यामुळे आम्ही आता कायदा हातात घेतल्यामुळे आम्ही कायदा पडू नये म्हणून कायदा हातात घेणार आहे. लक्षात ठेव सूरज, आणि त्याला म्हणा तुझ्या गांडीत मेकड घातल्याशिवाय राहणार नाही सूरज चव्हाण भैंचोद.